चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन या व्हिडिओला लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सीएम फडणवीसांनी बजेटमध्ये केली सगळ्यात मोठी घोषणा। हो बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, कारण या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। काय घोषणा झाली आणि काय सर्वात मोठा निर्णय झाला संपूर्ण सांगतो। आणि जो तुमच्या मनात प्रश्न होता की लाडक्या बहिणींना आता 20वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये मिळणार, या संदर्भात आता मोठी घोषणा झालेली आहे। आता आपण जाणून घेऊया त्याबद्दल माहिती। तसेच भावांसाठी पण महत्त्वाची अपडेट आहे। भावांसाठी काय महत्त्वाची अपडेट आहे तर सांगतो सर्व, त्याबद्दल पण महत्त्वाची अपडेट आहे। आणि 2 लाख संदर्भात अपडेट आहे, 2 लाख रुपये संदर्भात काय आहे अपडेट पुढे सांगतो। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा बहिणींनो, मी तुम्हाला सर्व काही सांगतो। तुम्हाला चांगलंच माहीत आहे, मी तुम्हाला जी पण माहिती देतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये देतो। तर आजची ही सर्वात मोठी बातमी अपडेट समजून घ्या, खास करून लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे, अपडेट महत्त्वाचे आहे। बघा, तर बघा, जो बजेट होता ना बहिणींनो, बजेट, त्या बजेटमध्ये हा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। काय निर्णय झाला संपूर्ण माहिती देतो। तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पाहता माहिती, हे बघा, तर देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे। तर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे। ही योजना अशीच सुरू राहणार असून यासाठी योग्य ती भरीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे। बघा, या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलं। आणि बघा, किती निधी लाडकी बहीणसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तो निधी पण मी तुम्हाला सांगतो। बघा पुढे माहिती, तर लाडकी बहीण योजनेविषयी फडणवीस नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया। लाडक्या बहिणींसाठी भरीव तरतूद, फडणवीस म्हणाले की येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू राहणार आहे आणि या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेला आहे। भरीव तरतूद म्हणजे जास्तीत जास्त निधी, जास्तीत जास्त पैसा या योजनेसाठी आणला जात आहे आणि सर्वात मोठा निधी आता मंजूर झालेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी। किती निधी मंजूर झाला सांगतो पुढे, पहा माहिती। हे बघा, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणावर विरोधकांनी समोरून काही टिप्पणी केली, ज्यावर फडणवीस म्हणाले की काळजी करू नका, तुमच्या मनातील एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार, फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेचा विरोध कोर्टात जाऊ नका। हे बघा, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले। तुमच्या मनातील जेवढे पण प्रश्न आहेत ते आम्ही दूर करणार आहोत, आम्हीच ते पूर्ण करणार आहोत असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले। म्हणजे इशारा तुम्हाला समजला तर 2100 रुपये संदर्भात, 2100 रुपये हप्ता संदर्भात, त्याबद्दल पण आपण पुढे बोलणार आहोत, परंतु तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, अजून भरपूर महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी। आता पुढे बघा लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची माहिती, तर लखपती दीदी बद्दल ही फडणवीसांनी मोठी घोषणा केली। तर लखपती दीदींविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्यांचे उचित विश्लेषण करून एक महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे 34 लाख लखपती दिदी झाले आहेत। सन 2026-27 मध्ये आणखीन 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे। ओके, चला आता महत्त्वाची माहिती बघा। तर बघा, तुम्ही सर्वजण निधीची वाट बघत होते। आता जो काही 2026 हे वर्ष आहे, 2026 ते 27 या वर्षासाठी किती निधी आला ते जाणून घेणं फार गरजेचं आहे लाडक्या बहिणींसाठी। हे बघा काय माहिती आहे आणि इथे माहिती काय तुम्ही समजून घ्या। तर आता हा किती वर्षाचा निधी आहे ते आपल्याला माहीत नाही, त्यांनी इथे स्पष्ट माहिती दिलेली नाही, परंतु बघा केवढा मोठा निधी
समोर आलेला आहे बघा. आता अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही योजना अशीच सुरू राहणार आहे आणि यासाठी बघा पुढे ही योजना अशीच सुरू राहणार आहे आणि यासाठी हे बघा 20,000 कोटी रुपये निधी आरक्षित करण्यात आला आहे बघा. सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठा हा निर्णय आहे बघा. किती तुमच्या समोर आहे संपूर्ण काही. यासाठी 20,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आरक्षित करण्यात आलेला एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता ज्या बहिणींचे मागील हप्ते पण असतील ना त्यांचे मागील हप्ते पण त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात, कारण हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी. यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत, कारण सर्वात मोठा निधी मंजूर झालेला आहे आणि प्रचंड लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत. तर बघा आता पुढे काय महत्त्वाचे अपडेट आहेत ते अपडेट पण सांगतो तुम्हाला. पहा आता मी तुम्हाला बोललो तो भावांसाठी पण महत्त्वाचे अपडेट आहे. भावांसाठी म्हणजे शेतकरी भावांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर झालेली आहे आणि 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आलेला आहे. शेतकरी भावांनो तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज, आनंदाची बातमी. 2 लाखपर्यंतची अपडेट मी तुम्हाला बोललो होतो ना, 2 लाख रुपये संदर्भात पण अपडेट आहे. तर ही अपडेट आहे ती 2 लाख रुपयाची कर्जमाफी अपडेट शेतकरी भावांसाठी. बघा जाणून घेऊया या संदर्भात पण माहिती. तर बघा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत पुण्यश्लोक हे बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्यातील शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आणि बघा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. बघा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केले जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा सरकारचा दावा आहे. आणि पुढे बघा या योजनेत केवळ कर्जमाफीच नव्हे तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आणि सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळणार आहे आणि 50,000 रुपयेपर्यंत जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो दिला जाणार आहे. ही सर्वात मोठी घोषणा इथे मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे या बजेटमध्ये. आणि या बजेटमध्ये बघा शेतकरी भावांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा घेण्यात आलेली आहे करण्यात आलेला आहे. आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही नवीन योजना आता ही जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना जी आहे त्यानुसार 2 लाखपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे शेतकरी भावांना. ओके, तर हे काही महत्त्वाचे 2 महत्त्वाचे अपडेट होते, एक लाडक्या बहिणींसाठी आणि एक शेतकरी भावांसाठी. आता तुम्ही म्हणाल की 21 रुपये मिळणार का, या संदर्भात बघा कुठेही या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला नाही, परंतु या संदर्भात काही अपडेट असेल तर मी नक्कीच सांगेल. परंतु 1500 रुपये कुठे गेले नाही, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये तर येतच राहणार आहेत. परंतु याबद्दल मुख्यमंत्री साहेब बोललेले आहेत. हे बघा त्यांनी इथे म्हटलेलं आहे, हे बघा काय म्हटलेलं आहे ते, हे बघा इथे दिलेलं आहे. तर हे बघा फडणवीस साहेब म्हणाले की काळजी करू नका, तुमच्या मनातील एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय. म्हणजे 21 रुपयाची जे काही मागणी होत आहे ती पण पूर्ण होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी ते इशारा दिला आहे असं त्यांनी इथे आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे जरी 21 रुपये वाटप संदर्भात अपडेट आली तर त्याचा GR स्पेशली येईल. चला ठीक आहे, जे बजेटमध्ये माहिती होती ती संपूर्ण तुम्हाला सांगितली. अशाच नवनवीन अपडेट आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये अपडेट जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा शेतकरी भावांसाठी महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.